नमस्कार मित्रांनो, मी सुधाकर सुलताने। आजची जी आपली मुलाखत आपल्या समोर येणार आहे, ते जरी व्यक्ती स्वतः नगरसेवक नसले पण त्यांच्या आई नगरसेवक आहे, तरी आपण सर्वांनी त्यांची मुलाखत पूर्ण बघावी आणि त्यांचे जे विचार आहे ते जाणून घ्यावे। नमस्कार मित्रांनो, मी सुधाकर सुलताने। आपल्यासोबत आज पैठण शहरातील एक असा नगरसेवक आहे ज्याने एका मताने निवडून येत आपल्या वार्डामध्ये न भूतो न भविष्यती असा विकास घडून आणला। आपल्यासोबत आहेत कृष्णा पाटील मापारी। दादा, आपलं सहर्ष स्वागत। नमस्कार दादा, माझा सर्वात प्रथम असा प्रश्न आहे आपल्याला की आपण कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पहिल्याच निवडणुकीमध्ये निवडून येण्याची किमया कशी साध्य केली? हे खरं आहे की माझ्या कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती। माझे वडील एक रिक्षा चालवायचे, माझी आई आज ही एका बँकेचं कलेक्शन करते। सर्वात प्रथम म्हणजे कसं, मला ह्या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली तर माझी 2007ला मी 10वी उत्तीर्ण झालो। 2008ला मी 11वीला कॉलेजला ॲडमिशन घेतलं। कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर माझ्या मनाला असं वाटत होतं की आपण काहीतरी सामाजिक काम केलं पाहिजे, म्हणून मी संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेशी कनेक्ट झालो। संभाजी ब्रिगेडचं 2-3 वर्ष मी काम केल्यानंतर संभाजी ब्रिगेडने मला पैठण शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी दिल्याच्या नंतर साहजिकच माझ्या ज्या भागात स्थानिक गोरगरीब कष्टकरी लोक राहत होते, यांची जे कोणाचे की सरकारी ऑफिसमधील कामं असेल किंवा वैद्यकीय कामं असेल, असे छोटे मोठे कामं करायची मला एक आवड निर्माण झाली। आणि हे करत असताना मग माझे मित्रपरिवार होता, माझ्या मित्रांना असं वाटायला लागलं की आता आपण असंही सामाजिक कामं करतोच आहोत, तर आता आपण एक राजकारण केलं पाहिजे किंवा राजकीय पक्षात प्रवेश केला पाहिजे। म्हणून मी एक पैठण शहराच्या राजकारणाचा एकूण अभ्यास केला। मला अनेक लोक सांगायचे की ह्या पक्षात जा, त्या पक्षात जा, पण मी एक पूर्ण पैठण शहराचा अभ्यास केल्याच्या नंतर मी आदरणीय आमचे नेते संदीपान पाटील भुमरे साहेब यांच्या कामावर प्रभावित होऊन, कारण की सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून गेल्या 35 वर्षापासून भुमरे साहेबांनी या पैठण तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी लोकांसाठी काम केलेलं आहे। पण त्यांच्या कामावर प्रभावित होऊन मी शिवसेना पक्षात सहभागी झालो। शिवसेना पक्षात काम करत असताना मला आदरणीय भुमरे साहेबांनी 2016च्या पैठण नगर परिषदेची निवडणूक घोषित झाली। मला साहेबांनी उमेदवारी दिल्याच्या नंतर साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि सर्व या भागातील मायबाप कष्टकरी जे लोक होते, मी सामाजिक काम करत असताना कोणाच्या ना कोणाच्या तरी कामी आलेलो होतो, त्यामुळे या कामात मी ज्यांना मदत केली त्यांनी माझ्या इलेक्शनच्या कामात दिवस रात्र मेहनत घेऊन मला त्या ठिकाणी पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीत विजय केले। त्यामध्ये आमच्या भुमरे साहेबांचा, आताचे आमदार आदरणीय विलासबापू भुमरे साहेबांचा, यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे की त्यांनी माझ्या विजयासाठी या प्रभागात 2-2, 3-3 दिवस ठाण मांडून ते या लोकांच्या संपर्कात राहिले आणि त्यांनी माझी विजयश्री खेचून आणली। म्हणजे चळवळीचं योगदान आपल्या या राजकीय जीवनामध्ये फार मोठं आहे। हो दादा, आपला जेव्हा या पैठण शहरामध्ये विषय निघतो तर नक्कीच आपल्या भागात जो नाविन्यपूर्ण उपक्रम झालेला आहे, जो संभाजीनगर शहर वगळता आपल्या भागातील तरुणांना त्याचा लाभ नव्हता, ती अभ्यासिका सुरू करण्याची कल्पना आपल्याला कुठून आली? अभ्यासिका निर्माण करण्याची कल्पना माझ्या मनात अशी आली की मी एक ऑलरेडी वेल एज्युकेटेड तरुण आहे। माझं MA BEd शिक्षण झालेलं आहे। मी काही दिवस संभाजीनगरला अभ्यासिकेत अभ्यास करत होतो। नगरसेवक म्हणून निवडून आल्याच्या नंतर रोड, नाल्या, ड्रेनेज असे वेगवेगळे कामं करत असताना माझ्या मनात एक प्रश्न आला की हे कामं तर सर्वच लोक करतात, पण आपण असे काही कामं केले पाहिजे की आपण आज पदावर आहोत, उद्या पदावर असेल किंवा नसेल हे माहिती नाही, परंतु आपण या भागात फिरत असताना किमान अशा काही वस्तू पाहिजेत की त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर आपल्या मनाला एक समाधान वाटलं पाहिजे की हे काम आपण केलेलं आहे। म्हणून मी असे काही 2-4 कामं करण्याचा प्रयत्न केला की त्याच्यामध्ये राजमाताची जो अभ्यासिका असेल, आता अभ्यासिका करत असताना मला अनेक अडचणी आल्या। त्यावेळेस तत्कालीन आमदार भुमरे साहेब असतील, तत्कालीन जिल्हा परिषदचे सभापती आणि विद्यमान आमदार आदरणीय विलासबापू असतील, यांनी आम्हाला सगळ्या ज्या आवश्यक परवानग्या आहेत, जे अभ्यासिका बांधकाम करण्यासाठी आम्हाला जे आवश्यक परवानग्या आवश्यक होत्या, त्या सर्व परवानग्या आम्हाला आदरणीय खासदार भुमरे साहेब आणि आदरणीय आमदार विलासबापू भुमरे साहेब यांनी आम्हाला त्या मिळवून दिल्या। या सगळ्या कालखंडात आम्हाला 2 वर्ष त्यामध्ये निघून गेल्याच्या नंतर आम्ही अभ्यासिकेचं अत्यंत जोमाने फास्ट त्या ठिकाणी काम केलं। काम केल्याच्या नंतर अक्षरशः तुम्हाला त्याच्यात मी पूर्ण डिटेल जाऊन एक्सप्लेन करतो की अभ्यासिका करत असताना तो आपण ज्या हॉलमध्ये बसलो, असा एक तो हॉल होता।
निधी कमतरतेमुळे आम्हाला इतर भौतिक सुविधा त्यामध्ये करता आले नाही, म्हणून तो एक फक्त अभ्यासिका हॉल होता. तर त्याचं रूपांतर आम्ही अभ्यासिकेमध्ये कसं केलं, तर अभ्यासिका हॉल केला. आता आम्ही जर तो विषय हॉल सोडून दिला असता तर तिथं कोणत्याही चुकीच्या गोष्टी घडल्या असत्या, तो यूजमध्ये तो हॉल आला नसता. तर आम्ही एक शासनाची योजना आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, ही एक बिनव्याजी कर्ज योजना आहे. म्हणजे नवतरुणांना स्वतःचं एक व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी किंवा स्वतःचं काहीतरी भांडवल टाकून एक व्यवसाय करण्यासाठी ती एक शासन एक कर्ज योजना, बिनव्याजी कर्ज योजना या ठिकाणी काढलेली. तर आम्ही त्यामध्ये 10 लाख रुपयाची कर्ज लोन प्रकरण टाकलं. तर त्यामध्ये आम्हाला 7 लाख रुपयाचं लोन मंजूर झालं. लोन मंजूर झाल्याच्या नंतर आम्ही त्या 7 लाख रुपयामध्ये त्या हॉलमध्ये फर्निचर, त्याच्यानंतर मुलांना बसण्यासाठी चेअर, फक्त चेअरच नाही तर त्या चेअरवर आम्ही गाद्या सुद्धा त्या ठिकाणी मुलांना बसण्यासाठी गेल्या. त्यानंतर त्या लाईट फिटिंगचा प्रश्न असेल, AC असेल, वायफाय असेल, इन्व्हर्टर असेल, अशा ह्या ज्या काही सगळ्या भौतिक सुविधा होत्या त्या सगळ्या भौतिक सुविधा आम्ही त्या 7 लाख रुपयामध्ये त्या ठिकाणी निर्माण केल्या. त्याच्यामुळं इतकी भव्य दिव्य अभ्यासिका त्या ठिकाणी निर्माण झाली की आज मला सांगायला इतका आनंद वाटतोय की गेल्या 3 वर्षामध्ये की 130 पेक्षा जास्त तरुण तरुणी त्या ठिकाणी शासकीय सेवेत सहभागी झालेले आहेत. कोणाचे क्लास 1 पासून तर क्लास 4 पर्यंत असे जवळपास 130 पेक्षा जास्त तरुण त्या ठिकाणी शासकीय सेवेत सहभागी झालेले आहेत. ते येता जाता मला नेहमी म्हणत असतात की भाऊ तुम्ही चांगला उपक्रम या ठिकाणी केला, आम्हाला संभाजीनगरला जाणं येणं त्या ठिकाणी काही परवडत नव्हतं, पण तुम्ही ही सुविधा आम्हाला पैठणसारख्या शहरात उपलब्ध करून दिली, त्याच्यामुळे आमचा खर्च वाचला, आमच्या आईवडिलांना आम्ही राहून स्वतः तिथं जाऊन अभ्यास करतो असं एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं. आणि आपण जी काही वस्तू उभा केली त्याच्यातून तरुण तरुणींना या ठिकाणी फायदा होतो, याचाही समाधान आपल्याला या ठिकाणी मला त्याच्यात मिळालेलं आहे. दादा, ती जी फाईल केली तुम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, ती स्वतःच्या नामे केली का त्यातही अशी काही योजना आहे की अशा नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मदत करतं? नाही, अण्णासाहेब पाटील विकास आर्थिक महामंडळ हे कसं करत आहे की तरुणांना स्वतःचा रोजगार उपलब्ध करण्यासाठी त्या ठिकाणी ते कर्ज या ठिकाणी करत असतं. यामध्ये मी माझ्या भावाच्या नावावरती कर्ज प्रकरण केलं. कर्ज प्रकरण केल्याच्या ती रक्कम आम्हाला प्राप्त झाली. त्या रकमेतून आम्ही या सगळ्या भौतिक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केल्या. स्वतःवरती कर्ज आम्ही स्वतः वैयक्तिक कर्ज स्वतःवर कर्ज केलं, स्वतः कर्ज काढून आम्ही त्या भौतिक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून. आणि त्याचंच फळ असं की आज फक्त तुमच्या वार्डामध्ये नव्हे तर पैठण शहरातील भरपूर तरुण आज शासकीय सेवेत रुजू झाले. 130 पेक्षा जास्त तरुण तरुणी या ठिकाणी सहभागी झालेले. आतापर्यंत माजी मंत्री तर विद्यमान खासदार भुमरे साहेबांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. विद्यमान आमदार विलास बाप्पू भुमरे साहेबांनी त्या अभ्यासिकेला भेट दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे शेवगाव पाथर्डी या विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी सुद्धा त्या अभ्यासिकेला भेट दिल्याच्या नंतर त्यांनी असं आमचं कौतुक केलं की ते म्हणे की माझ्या मूळ गावात अभ्यासिका आहे पण इतकी प्रशस्त अभ्यासिका ती नाही, म्हणजे इतकं कौतुक त्यांनी त्या अभ्यासिकेच केलं होतं. दादा, आपला हा उपक्रम तर आहेच, पण ज्यावेळेस आम्ही आपल्या वार्डामध्ये नाही का फेरफटका मारत होतो त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं संपूर्ण शहरातले रस्ते जलजीवन मिशन अंतर्गत वाढीव पाणी पुरवठ्याच्या योजनेमुळे फोडण्यात आलेले, पण आपल्या भागातील एकही रस्ता आम्हाला फुटलेला दिसला नाही. यामागचं कारण काय आहे? 2016ला जेव्हा आम्ही नगर परिषद निवडणुकीला सामोरं जात असताना संपूर्ण प्रभागात आम्ही जेव्हा फिरत होतो तर आमच्या संपूर्ण प्रभागात पाण्याचा प्रश्न इतका बिकट बनलेला होता की आमची जी काही पाण्याची टाकी होती ती 15-20 वर्षापासून जीर्ण झालेली होती. त्यामुळे आमच्या भागाला जो पाणी पुरवठा होत होता तो पाणी पुरवठा हा बायपासद्वारे होत होता. बायपासद्वारे पाणी पुरवठा केल्यामुळे आमच्या लोकांना पाणी सोडून सुद्धा पाणी येत नव्हतं. पाणी सोडले तर 50% लोकांना पाणी यायचं, ते बी अत्यंत कमी दाबाने पाणी यायचं. त्याच्यामुळे इतकी भीषण परिस्थिती आमच्या भागात पाण्याची होती. आम्ही स्वतः रात्री अपरात्री स्वतः उभा राहून लक्ष्मीनगर असेल, कावसन असेल, साई कॉलनी असेल या भागाला स्वतः वालमनसारखे उभा राहून पाणी दिलं होतं. आम्ही स्वतः असं जाणवू दिलं नाही जनतेला काय आम्ही स्वतः नगरसेवक म्हणून काम करतो. रात्री अपरात्री पहाटे स्वतः उभा राहून त्या लोकांचा पाण्याचा प्रश्न आम्ही या ठिकाणी सोडवला. त्यावेळेस भुमरे साहेबांनी आमच्या या प्रभागातील मायबाप जनतेना एक शब्द दिला होता की या प्रभागातून जर आमचे नगरसेवक या ठिकाणी निवडून दिले तर तुमचा हा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवला जाईल. ज्यावेळेस 2016ला भुमरे साहेबांवर विश्वास ठेवून या जनतेने या प्रभागातील आम्हाला विजय केल्याच्या नंतर आम्ही भुमरे साहेबांच्याकडे अत्यंत बारकाईने पाठपुरावा केला की साहेब आमच्या भागाचा पाणी प्रश्न हा अत्यंत बिकट आहे आणि आपण त्या जनतेला शब्द दिलेला आहे की त्यांचा पाणी प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत.
तर भुमरे साहेबांनी पैठण आपेगाव विकास प्राधिकरणातून आम्हाला 6 लक्ष लिटर क्षमता असलेला पाण्याची नवीन टाकी या ठिकाणी कावसन लक्ष्मीनगर भागासाठी मंजूर करून दिली. मग हा पाण्याची टाकी वर्ष 2 वर्षाच्या कालावधीमध्ये या पाण्याची टाकीचं काम पूर्ण झालं. पूर्ण झाल्याच्या नंतर तर जे काही 6 लाख लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीला आणि जे आमच्या भागातल्या जुन्या पाईपलाईन होत्या, जीर्ण झालेल्या पाईपलाईन, तर त्याच्या दाबामुळं त्या पाईपलाईन टिकणं अशक्य होतं. म्हणून आम्ही परत भुमरे साहेबांना विनंती केली की साहेब, नवीन पाण्याची टाकी झाली आहे, आमच्या भागातील पाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे, परंतु या भागातल्या जे काही लाईन आहेत त्या फारच जीर्ण जुन्या आहेत, त्याला जर आपण ह्या टाक्या कनेक्ट केली तर कदाचित ह्या सगळ्या लाईन त्या ठिकाणी फुटतील. म्हणून परत एकदा भुमरे साहेबांनी, साहेब त्यावेळेस मंत्री होते, साहेबांनी आम्हाला नगर विकास विभागाकडून 30 लाख रुपयाचा निधी मंजूर करून दिला नवीन पिण्याचे पाईपलाईन टाकण्यासाठी. तर त्या 30 लाख रुपयामध्ये आम्ही ते पाईपलाईन करण्यासाठी आमचे जे आवश्यक रस्ते होते ते आम्ही 2-2 वर्ष ते रस्ते थांबवले. आम्ही अगोदर पाईपलाईन करून घेतली, मग रस्ते करून घेतले, ज्यामुळे काय झालं, आमचे रस्ते परत फुटण्याची गरज पडली नाही. त्यामुळे आमचा पाणी प्रश्नही सुटला आणि आमच्या भागातले जवळपास सगळे रस्ते जसे तसे आज गुळगुळीत. तुमच्या दूरदृष्टीमुळे समजा हे रस्ते जशाच तसे आहे असं म्हणायला हरकत नाही. दादा, ज्यावेळेस शहरामध्ये कुठल्याही नगरसेवकाचं नाव निघतं त्यावेळेस एक प्रश्न त्या नगरसेवकाच्या भोवती गराडा घालत असतो, आणि तो म्हणजे की सामान्यांना प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत देण्यात येणारं घरकुल योजना, आणि नगरसेवकांवर या योजनेमार्फत बोट ठेवण्याचं काम अनेक लोक करत असतात, आणि यामध्ये अनेक नगरसेवकही त्या प्रकारे भ्रष्टाचार करतात, हे पाहण्यातही आलेले. दादा, आपल्या भागामध्ये आपण घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी लोकांकडून पैसे घेतलेले आहे का, आणि आत्तापर्यंत किती लोकांना आपण घरकुल मंजूर केली? तुम्ही योग्य असा प्रश्न विचारला की माझा कार्यकाळात मी पंतप्रधान आवास योजना असेल, या भागातील जवळपास 40 लोकांना मी पंतप्रधान आवास योजनेचा या ठिकाणी लाभ मिळवून दिलेला आहे. आता तुम्ही जो पैशाचा विषय काढला, बाकीच्या शहरातला मला काही सांगता येणार नाही, पण माझा वैयक्तिक स्वभाव असा आहे की मी फक्त पंतप्रधान आवास योजनाच नाही तर या माझ्या प्रभागातील जवळपास 100पेक्षा जास्त वयोवृद्ध असतील, निराधार असतील, अशा सर्व लोकांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून दिला. त्यानंतर श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळवून दिला. त्याचबरोबर माझ्या भागातील जे अनाथ बालक असतील किंवा एकल बालक असतील यांना मी बाल संगोपन योजनेअंतर्गत सुद्धा लाभ मिळवून दिला. असे वैयक्तिक लाभाचे असे अनेक कामं मी या भागात या ठिकाणी लोकांसाठी केलेले. पण हे करत असताना तुम्हाला एक सांगतो की मी जर कधी माझ्याकडे एखादा लाभार्थी काम घेऊन आला तर त्यांनी जर झेरॉक्स आणले नाही, ओरिजिनल डॉक्युमेंट आणले, झेरॉक्स सुद्धा मी स्वतः मारून घेतो, मी झेरॉक्सचे सुद्धा पैसे त्या लोकांकडून घेत नाही. त्याच्यामुळे एरवी पैसे घेण्याचा विषयच माझ्याकडे कधी घेत नाही. आणि माझं काम करण्याचंच काम असं वेगळं आहे की मला अशी सवय नाही की सर्वसामान्य लोकांकडून पैसे घेतले पाहिजे, की ते चुकी जे कोणी घेत असतील ते चुकीचं आहे. पण मी कोणाचे झेरॉक्सचे सुद्धा पैसे या ठिकाणी घेत नाही. मी माझे वैयक्तिक ते पैसे टाकून लोकांच्या आतापर्यंत पंतप्रधान आवास योजनेच्या 40 गोरगरीब माझ्या भागातील लोक आहेत त्यांना त्याचा लाभ मिळवून दिला. संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल आणि बाल संगोपन योजना असेल, अशा विविध ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ मी माझ्या भागातील नागरिकांना या ठिकाणी निसंकोचपणे घरपोच त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. त्याचबरोबर आता तुम्ही मला सांगता सांगता योजनेचा एक विषय निघाला की या महाराष्ट्राचे लोकप्रिय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी एक प्रभावी योजना महाराष्ट्रात आणली होती, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. ती योजना ज्यावेळेस महाराष्ट्रात कार्यान्वित झाल्याच्या नंतर मी स्वतः माझ्या भागातील प्रत्येक महिलेच्या घरी जाऊन स्वतः लक्ष घालून त्यांचे फॉर्म फिलअप करून त्या सगळ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिला. असे जवळपास 500पेक्षा जास्त महिला आहेत की मी ज्यांच्या घरी जाऊन स्वतः या ठिकाणी लाभ मिळवून दिला. दादा, हे झालं तुमचं घरकुल योजनेमध्ये तुमचा कुठल्याही प्रकारे स्वार्थ तुम्ही साधलेला नाही, यातून स्पष्ट झालं. आणि संजय गांधी निराधार योजना असेल किंवा एकल बाल संगोपन योजना असेल याचा आपण लाभ मिळवून दिला, हेही खरंय. पण दादा, जर कधी अशी परिस्थिती तुमच्या वार्डातील कुठल्या नागरिकावर ओढवली की अचानक त्याला दवाखान्याची मोठी समस्या जाणवली, एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला किंवा एखाद्याला लग्न कार्य करणं हे लेकी बाळीचं पण नाही का, त्याच्याकडे पैसे नाही, अशा वेळेस आपण काय भूमिका घेता? अशा वेळेस आता माझ्या प्रभागात आतापर्यंत असे काही लोक आहेत की ज्यांचा अपघात झाला किंवा अचानक काहीतरी त्यांना आजार उद्भवला, पण त्यांच्याकडं ते उपचार करण्यासाठी जर पैसे नसतील, मी स्वतः संबंधित दवाखान्यात हॉस्पिटलला जाऊन त्या डॉक्टरांशी चर्चा करतो. जर एखाद्या शासकीय योजनेत ते जर बसत असेल
तर त्या योजनेत बसण्यासाठी सुद्धा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. जर ते योजनेत बसत नसेल तर मी तुम्हाला सांगायला मला आवडेल की मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून माझ्या प्रभागातील मी 5 लोकांना तत्कालीन मंत्री आणि विद्यमान खासदार भुमरे साहेबाच्या माध्यमातून, त्याचबरोबर विद्यमान आमदार विलास बापू भुमरे साहेबाच्या माध्यमातून माझ्या प्रभागातील 5 असे गोरगरीब रुग्ण होते की त्यांचा अपघात झाला किंवा त्यांना मोठा आजार जडला, त्यांच्याकडे ते पैसे नव्हते, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मी त्यांना 2-2 लाखापर्यंतची मदत त्या ठिकाणी मिळवून दिलेली आहे. आणि किरकोळ असेल कोणाचं दुखणं तर मी माझ्या वैयक्तिक लेवलला सुद्धा त्या ठिकाणी मदत केलेली आहे. अशी नावं घेऊन किंवा केलेली मदत सांगणं मला ते योग्य वाटत नाही, पण माझ्या लेवलने जितकी शक्य होईल तितकी मदत मी रुग्णांना केलेली आहे. तुम्ही लग्नाचा विषय काढला, माझ्या भागातील जर गोरगरीब लोक असतील ते माझ्यापर्यंत आले तर मी त्यांना फुलाची पाकळी माझ्या परिस्थितीनुसार मी 100% त्यांना मदत केलेलीच. दादा, एकंदरीत असं दिसतंय की आपण आपल्या पद्धतीने जे काय करण्याचा प्रयत्न करू शकता ते करता, पण दादा सर्वसामान्यांचा विषय निघलाच आहे. तर मला असं आपल्या वार्डामध्ये फिरताना असं जाणवलं की आपल्या वार्डामध्ये जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेची इमारत फार दुरावस्थेत आहे. आपण तिला सुधारवण्यासाठी किंवा तिचा दर्जा उंचावण्यासाठी आपण काय करणार आहोत किंवा आपण काय प्रयत्न केलेले? आमच्या नवीन गावसन भागात जिल्हा परिषद शाळा आहे. आम्ही आता मला सांगायला या ठिकाणी स्पष्ट सांगतो की आम्ही नगर परिषदेचे सदस्य आहोत, पण जिल्हा परिषद शाळेचा विकास करणं हे नगर परिषदेच्या अखत्यारीत त्या ठिकाणी येत नाही. पण तरीही आम्ही जिल्हा परिषद शाळेच्या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. तर आम्हाला 3 वेळेस तत्कालीन सभापती आणि विद्यमान आमदार विलास बापू भुमरे साहेब यांनी 3-3 लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. तर पहिल्या टप्प्यात आम्ही जिल्हा परिषद शाळेची एक संरक्षक भिंतीचं काम केलं, दुसऱ्या टप्प्यात उर्वरित संरक्षक भिंतीचं काम केलं, तिसऱ्या टप्प्यात आम्ही शाळेच्या दुरुस्तीचं काम केलं. आणि आता आदरणीय विलास बापू भुमरे साहेब मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याच्या नंतर आम्ही त्यांची भेट घेतली होती या भागाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून. मी सर्व परिस्थिती शाळेची त्यांच्या कानावर घातल्याच्या नंतर त्यांनी तात्काळ या जिल्हा परिषद शाळेच्या 4 वर्ग खोल्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदला सादर करण्यासाठी त्यांनी मला सांगितलं होतं. आणि निश्चित मी सर्व प्रस्ताव तयार केलेला असून मागच्या महिन्यातच मी जिल्हा परिषदला तो प्रस्ताव दाखल केलेला आहे. आणि मला प्रचंड विश्वास आहे की आमचे नेते आदरणीय विलास बापू भुमरे साहेब हे आम्हाला जिल्हा परिषदच्या 4 वर्ग खोल्या या ठिकाणी उपलब्ध करून देतील. नक्कीच आपल्या पाठपुराव्याला यश येवो आणि सर्वसामान्यांची जिल्हा परिषद शाळा ही सुधारो. दादा, मला आता आपल्याला असं विचारायचं आहे, आपण इतके सर्वसामान्य लोकांचे कामं केले, आपण इतका विचार करता सर्वसामान्याबाबत, आपण आपल्या वार्डामध्ये आमूलाग्र असा बदल घडून आणला. दादा, कधी तुम्हाला या सध्या जे शहरामध्ये वातावरण चालू आहे, नगराध्यक्ष मी होणार नगराध्यक्ष, तुम्हाला कधी अशी तुमच्या डोक्यात भावना गेली का की मी इतके कामं केलेले, मी जर कधी याचा PR केला तर मी हेच कामं शहरातल्या जनतेला मी तुमच्यासाठी करण असं म्हणून नगराध्यक्षपद बसू शकतो, असं तुमच्या डोक्यात कधी वाटलं नाही का आपण भावी नगराध्यक्ष म्हणून स्वतःला प्रमोट करावं? नाही, कसं आहे माहिती आहे का, माझी काम करण्याची पद्धत एक वेगळी आहे. सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्यांचे प्रश्न सोडवणे यालाच मी प्राधान्य देतो. त्यामुळे नगराध्यक्ष होणं हे माझ्या स्वप्नात पण आजपर्यंत तरी आलेलं नाही. त्यामुळे नगराध्यक्ष होण्याची माझी मुळीच तशी काही इच्छा नाही आहे. ज्या भागात मी घडलो वाढलो त्या भागातल्या लोकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे, त्या भागाचा विकास करणे यालाच मी प्रथम प्राधान्य देतो. त्यामुळे नगराध्यक्ष होण्याची माझी तरी काही इच्छा नाही. तुमचं मत तर कळलं आम्हाला की तुमची नगराध्यक्ष होण्याची इच्छा नाही, पण आपल्या असे अनेक प्रेक्षक आहेत ज्यांना आपलं हेही मत जाणून घ्यायचंय की आपल्या पक्षामध्ये अनेक जुने मातब्बर किंवा तरुण हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. तर आपल्याला काय वाटतं, तुषारदादा पाटील असतील किंवा शेखरदादा शिंदे असतील किंवा ज्येष्ठ नेते तुमचे सोमनाथदादा परदेशी असतील, या मातब्बरांची जेव्हा नावं समोर येतात तर आपल्याला काय वाटतं यापैकी कोणाला आपल्या पक्षाचं तिकीट नगराध्यक्ष पदासाठी देण्यात यावं? असं माहिती आहे का, ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षामध्ये काम करतो ते विद्यमान खासदार संदीपान पाटील भुमरे साहेब आणि या पैठण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विलास बापू भुमरे साहेब, हे जे काही उमेदवार ठरवतील त्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे आम्ही या ठिकाणी काम करू. साहेब आणि बापू जे काही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरवतील आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे या ठिकाणी उभा राहू. दादा, आपण आपल्या प्रभागामध्ये इतके कामं केलेले, आता भविष्याचा वेध घेऊन आपल्याला असं काय वाटतं की आपल्याला पुन्हा आपल्या प्रभागातील जनतेने निवडून द्यावं? मला
पूर्ण खात्री आहे की माझ्या भागातील जनता माझ्यावर परत एकदा विश्वास टाकेल, कारण की गेल्या 8 वर्षापासून मी माझ्या प्रभागातील सर्व लोकांना एक कुटुंब मानून मी त्यांच्यासाठी काम केलेलं आहे. कोणाचं वैयक्तिक काम असेल, कोणाचं सुखाचं काम असेल, दुःखाचं काम असेल, त्यांच्या वैयक्तिक कुटुंबातल्या जरी अडचणी असेल तर ते माझ्याकडे येत असतात. मी त्यांच्या सगळ्या समस्या स्वतः वैयक्तिक लक्ष घालून या ठिकाणी सोडवलेल्या आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते लोक मला पुन्हा प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी करतील. तर दादा, हा झाला तुमचा विश्वास, पण तुम्ही जे कामं केलेले त्या कामामध्ये असे कोणते ठराविक आणि ठोस काम आहे ज्याच्या विश्वासावर तुम्ही पुन्हा या निवडणुकीच्या धुमाळीमध्ये उतरण्यास इच्छुक आहात? बरोबर आहे. खरं तर 2016ला ज्यावेळेस आम्ही या भागातून निवडून आल्याच्या नंतर आम्ही संपूर्ण प्रभागाचा या ठिकाणी अभ्यास केल्याच्या नंतर मी ज्या ठिकाणी राहतो म्हणजे त्या ठिकाणापासून जे इकडचा जो पूर्ण कावसांचा भाग आहे ते या भागात पूर्ण मातीचे रस्ते होते. जर पाऊस पडला तर लोकांच्या 2 व्हीलरसुद्धा घरापर्यंत येऊ शकत नव्हते. इतकी बेकार परिस्थिती या ठिकाणी कावसन भागातली होती. मी आल्याच्या नंतर मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून ज्या ठिकाणी रस्ते नव्हते त्या ठिकाणी आदरणीय आमदार तत्कालीन मंत्री भुमरे साहेबाच्या माध्यमातून आणि विद्यमान आमदार विलासबापू भुमरे साहेबाच्या माध्यमातून भरघोस असा निधी या ठिकाणी उपलब्ध केल्याच्या नंतर मी ज्या ठिकाणी पक्के रस्ते नाही आहेत त्या ठिकाणी प्रथमतः पक्के रस्ते करून घेतले, उर्वरित ठिकाणी नंतर केले. आणि मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो की हा जो कावसन एरिया आहे, एक जर रस्ता सोडला तर 100% रस्ते मी माझ्या कार्यकाळात त्या ठिकाणी केलेले आहेत. लक्ष्मीनगर भागात सुद्धा बहुसंख्य रस्ते या ठिकाणी केलेले आहेत. जो भाग माझ्या प्रभागात होता, मग भाऊसाहेब नगर असेल, साई कॉलनी असेल, या भागात सुद्धा मी रस्त्याची कामं तर केलेली आहेत. पण या व्यतिरिक्त सुद्धा की महत्त्वाच्या चौकात हॅमॉस्ट बसवण्याचं काम असेल, त्यानंतर जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं मंदिराचं काम असेल, तर हे मंदिर निर्माण करत असताना सदर साई कॉलनीतील स्थानिक नागरिकांनी आम्हाला फार मदत केली. जेव्हा आम्ही मंदिराचा पायापासून बांधकाम चालू केलं त्यावेळेस आम्हाला मंदिराचं पूर्ण काम होईपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं की आम्हाला या ठिकाणी कोणत्या देवाची मूर्ती बसायची. असं चर्चा करत असताना अनेकांशी चर्चा झाल्या, अनेकांचे आम्हाला ओपिनियन आले की असं मंदिर करा की जे मंदिर पैठण शहरात नसले पाहिजे. तर मग असे बरेच नावं आले. मग नंतर आम्हाला असं कळालं की जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं मंदिर आपल्या पैठण शहरात नाही आहे. तर मग आम्ही सर्वानुमते असा निर्णय घेतला की जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं मंदिर आपल्या भागामध्ये या ठिकाणी झालं पाहिजे. आपण बघू शकता हा जो संपूर्ण परिसर आहे जवळपास 7 ते 8 हजार स्क्वेअर फुटामध्ये आपण हे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिर आणि मंदिराचा परिसर या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. त्याचबरोबर त्या आणखीन दत्त मंदिर आहे. दत्त मंदिरात आम्ही एक सर्वसामान्य लोक ज्या भागातील त्या गोरगरिबांची लग्न त्या ठिकाणी लागले पाहिजे या हेतूने आम्ही तिथे एक भव्य दिव्य असा डोम सन्माननीय भुमरे साहेब आणि बाप्पूच्या माध्यमातून त्या ठिकाणी 65 लक्ष रुपयाचा तो डोम आहे. आज आमच्या भागातील गोरगरिबाची लग्न त्या ठिकाणी लागते, ते एक काम आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावलं. पाण्याच्या टाकीचं काम या ठिकाणी आम्ही मार्गी लावलं. त्याचबरोबर आता 1 कोटी रुपयाच्या भक्तनिवासचं काम आज दुसरा स्लॅब 1-2-4 दिवसापूर्वी त्या ठिकाणी पडला. असं महत्त्वाचे कामं आहेत. त्याचबरोबर आमच्या पोटे किराणाजवळ एक इच्छापूर्ती गणपती मंदिर आहे. त्या इच्छापूर्ती गणपती मंदिरात भव्य दिव्य 30 लक्ष रुपयाचं सभामंडपचं काम केलं. त्या गणपती मंदिराचं सुशोभीकरण करण्याचं काम केलं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची जी सांडपाण्याचा प्रश्न होता, आम्ही जवळपास 80% नाले आम्ही सिमेंट पाईपमध्ये केले, ज्यामुळे कुठं पाणी साचायचं काम नाही, कुठं मच्छर होण्याचं काम नाही. आता उर्वरित जे काही 1-2 नाले आहेत येणाऱ्या काळात आम्ही आमदार संदीपान पाटील भुमरे साहेब सन्माननीय खासदार भुमरे साहेब आणि आमदार विलासबापू भुमरे साहेब यांच्याकडून आम्ही निधी घेऊन उरलेले जे काही 2-3 नाले आहेत ते सुद्धा आम्ही या ठिकाणी ते काम हाती घेणार आहोत. नक्कीच तुम्ही केलेल्या कामामुळे तुम्हाला पुन्हा एकदा जनता साथ देईल अशी अपेक्षा करतो. पण दादा, जाता जाता एक म्हणजे सर्वांना त्या प्रश्नाबद्दल अशी माहिती मिळते, चर्चा ऐकायला भेटते की तुम्हाला जे एक मत पडलं निवडून येण्यामध्ये, ज्या मताने तुम्हाला सर्वात मोठं सहकार्य केलं, तुमच्या मते ते मत कोणाचं? तुम्ही फार इंटरेस्टिंग असा प्रश्न विचारलाय की ज्यावेळेस आम्ही निवडणुकीचं मतदान झालं दुसऱ्या दिवशी काउंटिंग सुरू होती. काउंटिंग सुरू असताना एकूण 3 फेऱ्या होत्या. पहिल्या फेरीत मी जवळपास एक 9 मतांनी पिछाडीवर होतो. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीत बी आम्ही जवळपास
8 मतांनी मी त्या ठिकाणी पिछाडीवर होतो. असं 17 मतांनी मी त्या ठिकाणी 2 फेऱ्यात पिछाडीवर होतो. तिसऱ्या फेरीत मला विजयासाठी 18 मताची आवश्यकता होती आणि आपसुक ज्यावेळेस तिसरी फेरी ओपन झाली, डोळ्याची पापणी लागावी आणि उघडावी तशी परिस्थिती त्यावेळेस त्या ठिकाणी झाली. त्यावेळेस ज्यावेळेस मी अशी पापणी हे केली, ज्यावेळेस समजा आता कसं असतं त्यावेळेस मतमोजणी करत असताना 1 नंबरच्या बटनला किती मतं पडले, 2 नंबरच्याला किती पडले, 3 नंबरला किती पडले आणि 4 नंबरला किती पडले. त्यावेळेस 2016ला आमचं बटन हे 4 नंबरचं होतं आणि 3 नंबरला जे मतं पडले त्याच्यापेक्षा मला 18 मतं जास्त पाहिजे होते, कारण की 2 फेऱ्यात मी मागं होतो. तिसऱ्या फेरीत मला जिंकण्यासाठी एकूण मताच्या 18 मतं त्या ठिकाणी जास्त पाहिजे होते. तर मी ज्यावेळेस 3 नंबरला मतं किती पडले, तर आता माझाच नंबर येणार होता की मला त्यावेळेस 3 नंबरला 175 मतं पडली आणि मला ते माझ्या मनात मी असं तयार केलं की आता आपल्याला 193 मतं त्या ठिकाणी विजयासाठी पाहिजे. तुम्हाला सांगतो माझाच माझ्यावर विश्वास नाही अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली. मी असे जेव्हा 3 झाला ना आता 4 येणार, तर मी असे डोळे ज्यावेळेस लावले आणि डोळे उघडले तर मला तुम्हाला सांगतो आश्चर्य वाटेल की अक्षरशः त्या मशीनवर 193च मतं पडलेली होती. म्हणजे मला सुद्धा असं वाटत होतं की मी जे मनात ठरवलं तेच ते दिसलं. म्हणजे मी काय स्वप्नात आहे का अशी परिस्थिती मला त्या ठिकाणी झाली. पण मला तरी असं मी गोंधळून गेलो होतो की मला काय वाटलं की मी 18 मताने मायनस आहे. तर ॲक्च्युली मी 17नी मायनस होतो, मला 18 विजयासाठी पाहिजे होते. पण मला त्यावेळेस असं मी गोंधळून गेलो. मी आजूबाजूच्या म्हणलं आमचा विकॉल झाला, म्हणजे सारखी मतं पडली. कोणीतरी माझ्या पाठीमागे बसलेलं होतं, त्यांचा कोणाशी तरी संभाषण चालू होतं, सांगता येत नाही. ते म्हणे आपल्या प्रभाग क्रमांक 4 मधून दोन्ही शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. मग मी मोबाईल काढून ती कॅल्क्युलेटर काढून ती हे केलं, टॅली केली. तर मी 1 मतांनी निवडून आलो. मग 1 मतांनी निवडून आल्याच्या नंतर मी बाहेर आलो, आनंद साजरा केला. मग नंतर मी असं विचार करत होतो की आपल्याला हे 1 मत म्हणजे कोणते मत असू शकते. तर असे 1-2-3 किस्से माझ्या चांगले आठवण्यात येतात. ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी जीवाचे परवाना करता दिवस रात्र काम केलं, त्यांच्या लेवलला त्यांनी काही किस्से मला सांगितले जे मला स्वतः वैयक्तिक अनुभवलेले. असे 2-3 किस्से आहेत की त्यामध्ये माझा एक जीवा भावाचा मित्र होता, गिल्लाचे वीर म्हणून. त्याची आजी जवळपास 90 वर्षाच्या आसपास असेल त्यांचं वय. तर एकदम झोपून होते. मी त्याला फोन केला की बाबा आपल्याला ते मतदान करून घ्यावं लागेल. पण ते मी जेव्हा प्रत्यक्ष तिथे गेलो तर ती परिस्थिती बघून माझं मन सुद्धा मला असं वाटत होतं की नको, यांची परिस्थिती फार बिकट आहे, यांचं मतदान न केलेलं बरं. पण तो म्हणे नाही, हे मतदान आपल्याला करून घ्यायचं. आम्ही अक्षरशः दोघांनी जेव्हा त्यांना उचललं असं कडकड कडकड त्यांचा आवाज आला तर असं वाटलं ते आजीची आता हाडं मोडली की काय अशी. पण तरी तो न थांबता रिक्षात बसवलं, त्यांनी स्वतः तिथे घेऊन आला, ते मतदान करून घेतलं. हा एक किस्सा मला त्या ठिकाणी आठवतो. दुसरा एक म्हस्के इलेक्ट्रिकल्स म्हणून एक दुकान आहे, त्या ठिकाणी मतदानाच्या वेळ संपत आला होता. संपत आला, ते जाऊन शेवटच्या टप्प्यात ते मतदान करून घेतलं. त्याच्यानंतर एक आमच्या शिक्षिका आहेत मॅडम, त्यांची इलेक्शन ड्युटी होती. त्यांना तिथून मतदानासाठी येण्याची त्यांची प्रचंड इच्छा होती, पण इलेक्शन ड्युटी असल्यामुळे त्यांना येऊ शकत नव्हतं, म्हणजे ते ड्युटी सोडून. तर त्यांचे मिस्टर त्या ठिकाणी गेले. ते त्यांना तिथलं जे काही केंद्र प्रमुख होते त्यांच्याशी ते बोलले. त्या मॅडमला शेवटच्या 1-2 मिनटं बाकी असताना त्यांना बूथवर आणलं आणि ते मतदान करून घेतलं. हे सगळ्या असे किस्से आहेत, हे फार रंगतदार आहेत. हे असे आठवले का आम्हाला असं वाटतं की आम्ही एकेका मतासाठी इतके प्रामाणिक प्रयत्न केले होते आणि त्याचं फळ आम्हाला विजयाच्या रूपाने या ठिकाणी मिळालं. दादा, या पूर्ण मुलाखती दरम्यान एक गोष्ट तर स्पष्ट झाली, आपल्याला नगराध्यक्षपदाची काही लालसा नाही. पण आपल्या पक्षामध्ये जो कोणी उमेदवार निश्चित होईल नगराध्यक्षपदासाठी, आपण त्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जनतेमध्ये जाण्यासाठी कोणते मुद्दे त्या उमेदवाराला सुचवाल? कसं आहे, पैठण नगर परिषदेची निवडणूक आता होऊ घातलेली आहे. येणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सन्माननीय खासदार संदीपान पाटील भुमरे साहेब असतील, आमचे नेते आदरणीय लोकप्रिय आमदार विलास बापू भुमरे असतील, हे ज्या उमेदवारावर विश्वास दाखवतील आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार या ठिकाणी घोषित करतील, त्या उमेदवाराला आम्ही जनतेपर्यंत नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केले जातील. या पैठणकर मायबाप जनतेने आमचा शिवसेनेचा नगराध्यक्षपद या ठिकाणी निवडून दिल्यास आम्ही पैठण शहरातील जे काही महत्त्वाचे काही विषय असतील, समजा की महत्त्वाचे रस्ते सुधारणा असेल किंवा वाहतुकीचा प्रश्न असेल, हे प्रश्न या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवले जाईल.
स्वच्छतेचा प्रश्न असेल, लोकांना स्वच्छतेचं महत्त्व आम्ही त्या ठिकाणी पटवून देऊ. स्वतः लोकांना त्यामध्ये सहभागी करून घेऊन, समजा कंपोस्ट खत असतील ते करण्यासाठी काय केलं पाहिजे, आमची घंटागाडी गेल्यानंतर ओला कचरा, सुका कचरा असं वेगवेगळं करण्यासाठी आम्ही स्वतः लोकांना मोटिवेशन देऊ, त्यांना ते समजून सांगू, त्यांच्याकडून त्या गोष्टी करून घेऊ. नंतर आपलं हे पैठण हे पर्यटन नगरी, त्या पर्यटन नगरीचा आमदार विलास बापू भुमरे साहेब यांनी विकासाचा एक वसा घेतलेला आहे. त्या शहरातून एक नगराध्यक्षाची त्यांना साथ असणे फार महत्त्वाची. तर जे काही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे विषय आहेत शहरातले ते विकसित केले जातील. त्याचबरोबर नवयुवकांसाठी असेल व्यायामशाळा, 2-2, 3-3 प्रभाग मिळून एक व्यायामशाळा निर्माण करण्याचं काम आम्ही नक्की करू. त्याचबरोबर महिलांसाठी कसं असतं, महिला बाहेर जास्त जाऊ शकत नाही, तर जे काही आपल्या शहरातले ओपन स्पेस असतील, खुल्या जागा असतील त्या आम्ही विकसित करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्या महिलांना त्या ठिकाणी एकत्र येऊन आनंद घेता येईल. त्याचबरोबर जे नवतरुण ज्यांना काहीतरी करायची इच्छा आहे पण त्यांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध नसतं, अनेक असे युवक असतात की ज्यांच्यामध्ये प्रत्येक माणसाच्या अंगात एक सुप्त कलागुण त्या ठिकाणी दडलेला असतो, पण तो व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध नसतं. तसं आम्ही पैठण शहरात एक हक्काचं एक काहीतरी व्यासपीठ उपलब्ध करू, जेणेकरून कलावंत असतील, खेळाडू असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, यांना त्यांच्या अंगातलं जे काही कलागुण आहे तो सादर करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळेल, ते आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करू. तरुण मुलांना जर अभ्यासासाठी अभ्यासिका निर्माण करण्याचं काम करू. ज्येष्ठ नागरिकांना उठण्या बसण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी त्यांना वाचनालय असेल, असे एक 2-2, 3-3 प्रभाग मिळून जर वाचनालय निर्माण केले तर जे काही समजा रिटायर लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक लोक आहेत, त्यांना घरात बसून कंटाळा येतो, ते जाऊन पेपर असतील, आणखीन पुस्तकं असतील, असं वेगवेगळ्या गोष्टी ते वाचू शकतात. असे अनेक संकल्पना आमच्या तयार आहेत. तर या पैठणच्या मायबाप जनतेने आमच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून दिल्यास नक्कीच आदरणीय आमदार विलास बापू भुमरे साहेब यांच्या माध्यमातून आमच्या पैठण शहराचा विकास तर चालूच आहे, पण आणखीन नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून दिल्यास नक्कीच या शहराचा एक वेगवेगळ्या पद्धतीने चांगला विकास करण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न असेल. आपली एकंदरीत मुलाखत खूप चांगली झाली आणि सरते शेवटी आपला एक मुलाखतीचा मनोरंजक असा भाग म्हणून आम्ही रॅपिड फायर हे प्रश्न विचारत असतो. तर आपल्याला एका वाक्यात त्याचं उत्तर द्यायचंय. तर पहिला प्रश्न असा आहे दादा, तुमचा आवडता नेता कोण, साहेब की बापू? साहेब आणि बापू खरं तर हे दोन्ही पण आमच्यासाठी आवडते व्यक्तिमत्व. त्यामुळे साहेब असेल किंवा बापू असेल यांचं कसं आहे, सामान्य लोकांसाठी काम करणारे हे व्यक्तिमत्व आहेत. तुम्ही रात्री फोन करा, सकाळी फोन करा, पहाटे फोन करा, कदाचित कामात असतील तर परत फोन करणारे, रिटर्न फोन करणारे जर माझ्या माहितीस तर फक्त हे दोनच नेते असतील. कारण की मी त्यांना फार जवळून या ठिकाणी ओळखलेलं आहे की आपण आपल्या सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी त्यांना रात्री 12ला जरी फोन केला तरी फोन उचलणारे हे दोन्ही नेते आहेत. त्यामुळे माझ्यासाठी दोन्ही तितकेच आदरार्थी आहेत. ठीक. दादा, आपण संभाजी ब्रिगेड या संघटनेतून घडलेलं नेतृत्व आहे. तर माझा पुढचा रॅपिड फायरचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही शिंदे गटात आहे, ती हिंदुत्ववादी शिवसेना आहे, तर आपलं सध्याचं काय, पुरोगामित्व पक्क आहे की हिंदुत्व? आणि तुम्ही सांगितलं की मी शिंदे गटात आहे. मुळात विषय कसा आहे माहिती आहे का, शिंदे गट हे अधिकृत असं काही नाही, आम्ही शिवसेनेत आहोत. गट हा दुसऱ्या पक्षाला दिलेला आहे. आम्हाला ओरिजिनल शिवसेना म्हणून निवडणूक आयोगाने या ठिकाणी घोषित केलेले. तरी शिंदे गट हा विषय कुठे त्यामध्ये आलेला विषय नाही. परंतु तरी तुम्ही जे काय म्हणले की हिंदुत्ववादी आहोत, ठीक आहे, पण मी काम करत असताना कधी जात पात धर्म ह्या गोष्टीला कधीच प्राधान्य दिलं नाही. माझ्या भागात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. काम करत असताना मी सगळ्यांना सोबत घेऊन काम करतो. मी कधीच नाही की हा जातीचा आहे म्हणून याला जवळ करायचं, हा जातीचा आहे म्हणून याला दूर करायचं, हा असा माझा स्वभाव नाही. कारण की मी मुळात चळवळीतून घडलेलो एक तरुण आहे. त्याच्यामुळं मी या जात पात धर्म या गोष्टीकडे काही लक्ष देत नाही. या माझ्या भागाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला आपण पात्र ठरायचं आणि या भागाच्या विकासासाठी जे जे काही आपल्याला करता येईल ते करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याच्यामुळे मी बाकीच्या भानगडीत कधी पडलेलोच नाही. दादा, आपलं मत मला पटलेलं आहे की सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपण काम करणार, तो हिंदू असू किंवा इतर कुठल्याही धर्माचा असू. कोणत्याही धर्माचा असू. पुढचा प्रश्न असा आहे की राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपल्या डोळ्यासमोर असलेले पैठण शहरातले असे कोणते नेते ज्याला आपण पैठण शहराचा बुलंद आवाज म्हणू शकतो?
माझ्यासाठी तरी पैठण शहराचा म्हणण्यापेक्षा मी पैठण तालुक्याचा तुम्हाला सांगतो, आज घडीला मी पुढच्या 50 वर्षाचा नेता आजच घोषित करतो. सध्या आपले विद्यमान आमदार विलास बाप्पू भुमरे साहेब हे इतके विकासासाठी आम्ही स्वतः बघितलेले आहे, आम्ही अनेक वेळेस त्यांच्या सहवासात राहिलेलो आहे. या पैठणच्या मातीच्या विकासासाठी त्यांची इतकी तळमळ आहे की ते तुम्हाला सांगतो, मंत्रालयात जर गेलेत ना, जर एखादा आमच्यासारखा तरुण जर त्यांच्यासोबत मंत्रालयात गेलं ना, त्यांची काम करण्याची पद्धत इतकी फास्ट आहे की ते जेवण सुद्धा करत नसतं. हे ऑफिस ते ऑफिस ते ऑफिस, हे मजला खालचा मजला वरचा मजला, सोबत असणार दमून जातो तो, पुढच्या वेळेस त्यांच्या सोबत जात नाही. म्हणजे इतक्या मतदारसंघासाठी ते तळमळीने काम करतात. त्यामुळे मला तर वाटतंय आपल्या पैठण विधानसभा, पैठण शहराचा एक आश्वासक चेहरा म्हणून विलास बाप्पू भुमरे साहेबाचंच नाव या ठिकाणी मी तुम्हाला निश्चितपणे सांगेल. दादा, पुढचा प्रश्न असा आहे की तुमचा राजकीय राज्य पातळीवरील आवडता नेता कोणता? माझा राज्य पातळीवरील आवडता नेता म्हणजे तुम्हाला सांगू का, एक उदाहरण सांगतो मी. 2024ची विधानसभेची निवडणूक ज्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली लढवली त्या व्यक्तीचं नाव आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2024ची विधानसभा निवडणूक महायुती म्हणून सर्वजणांनी एकत्र येऊन लढवली. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीला अभूतपूर्व असं यश महाराष्ट्रात मिळालं. महाराष्ट्रात मिळाल्यानंतर जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला, पण जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं मुख्यमंत्री म्हणून नाव त्या ठिकाणी घोषित झालं, तर तुम्हाला सांगतो, आम्ही सर्व सोशल मीडिया पूर्ण भावनिक झाली होती की 24 तासातले 20-20 तास जो व्यक्ती या महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करतो असा एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी या महाराष्ट्रातल्या सर्वच तळागाळातील लोकांना वाटत होतं. त्यामुळे जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबाचं नाव घोषित झालं तर त्यावेळेस विरोधकांनी सुद्धा पोस्ट केल्या की बुवा एकनाथ शिंदे साहेबच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहिजे होते, कारण की 24 तासातले 20-20 तास काम करणारा जर कोणता मुख्यमंत्री असेल तर मी माझ्या जीवनात फक्त एकनाथ शिंदे साहेबच असे मुख्यमंत्री बघितले की ते कोणाला सुद्धा अवेलेबल होत होते. चालता चालता जर त्यांना मंत्रालयात कोणी भेटायला गेलं, त्यांच्या वैयक्तिक घरी गेलं, वर्षावर जर गेलं तर ते सामान्य लोकांना सहज उपलब्ध होत होते. म्हणजे सामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे महाराष्ट्रातली जनता बघत होती आणि या जनतेला वाटत होतं की मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब व्हावेत. पण आता ते काही गोष्टी घडल्यामुळे ते नाही झाले, पण आज ही महाराष्ट्रातली जनता त्यांनाच मुख्यमंत्री मानते. त्यामुळे महाराष्ट्र लेवलचा जो पण आवडता नेता म्हणून तुम्हाला जे विचारलं ते माझा आवडता नेता म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. दादा, शेवटचा आणि मुलाखतीचाही शेवटचा हा आपला शेवटचा प्रश्न की शहरामध्ये तुमच्या पक्षाव्यतिरिक्त तुमचा आवडता नेता कोणता? माझा आवडता नेता सध्याच्या घडील फक्त एकच आहे, ते म्हणजे विलास संदीपान भुमरे. धन्यवाद दादा, आपल्या बरोबर गप्पा मारून फार आनंद वाटला. आपलं पुढचं येणारं आयुष्य सुख समृद्धीने आणि आपण जे यथोचित आपल्या वार्डातील नागरिकांसाठी मनी धरलेलं आहे ते तुम्ही साकार करावं अशीच मी नाथ चरणी संत तुकाराम महाराज चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.